जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात बुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू। महिला शेतकऱ्याची इलेक्ट्रिक मोटार चोरण्याचा दुसरा प्रयत्न फसला। आठवडाभरातील तिसरी घटना, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा शहादा रस्त्यालगत गोमाई नदीकाठी सिंचनासाठी बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटारींवर बुरट्या चोरांचा डोळा कायम असून महिला शेतकरी अनिता अंबालाल चौधरी यांची मोटार चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे। 8 जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी मोटारीचे वायर व पाईप तोडून ती सुमारे 300 मीटर अंतरापर्यंत ओढत नेली। मात्र कोणाची तरी चाहूल लागल्याने मोटार रस्त्यालगत टाकून चोरट्यांनी पलायन केले। सकाळी शेतात पाणी पोहोचले नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी करण्याचा हा तिसरा प्रयत्न असून यापूर्वीही काही मोटारींची तोडफोड करण्यात आली होती। या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। प्रकाशा इथे गोमी नदीवर अनिता अंबालाल चौधरी, मी स्वतः शेती करते। माझी मोटर नदीवर ठेवली होती। चोरांनी रात्री पाईप तोडला आणि मोटर चोरून इथून 300 मीटरवर नेली होती त्यांनी। तिथून मी उचलून परत इथं आणली। शेतकऱ्यांनी काय करायचं, दरवेळी 4 दिवसात पण मोटरचे बागच्या भाग तोडून घेऊन गेले। आज इथं मोटर घेऊन जात होते। आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं?